वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कल्याणची कन्या ब्लॉगवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. सो माझी जस्ट आंघोळ झाली आहे आणि मी आता सो आम्ही आज चाललो बाहेर आणि आता वाजलेले असतील 4:15च्या दरम्यान काहीतरी वाजलेले असतील. मी उठली काहीतरी 4:30 वाजता आणि जरा नाशिकला काम आहे त्यामुळे आम्ही फिरण्यासाठी पण चाललो आहे. सो ऑफ असल्यामुळे आणि चला तर मी सकाळी उठून पहिलं उठल्याबरोबर काय बनवलं तुम्हाला दाखवते. ऑमलेट बनवलेलं आहे. ऑमलेट आणि ब्रेड खाणार आहोत नाश्त्यासाठी आणि यांच्यासाठी नॉर्मल एक पिवळी साधी अंड्याची भुर्जी बनवलेली आहे. सो आता ऑमलेट फटाफट मी डब्यात टाकते आणि पॅक करते. चला सो फर्स्ट आता मी डबा पॅक केलेला आहे तुम्हाला दाखवते आणि तोपर्यंत मी तयारी करून घेते कारण हे गेलेत आंघोळीला. आंघोळून आल्याबरोबर फटाफट आवरून आणि 5:30 मिनिटांनी असं आम्ही घरातून निघू. तर लेट एवढं झालेलं नाही आहे नेहमीप्रमाणे, म्हणजे जसा विचार केला होता इतक्या वाजता जायचं आहे तितक्या वाजता आवरून आमचं झालेलं आहे. भरपूर गरम होते, उन्हाळ्याचे दिवस आता गरम होणारच, भरपूर गरम होते. तर चला मला देवपूजा पण करायची तुम्हाला दाखवते आणि आता आवरून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट पूजा झालेली आहे. आणि सो गाईज ऑमलेट पॅक केलेले आहेत आणि आता ब्रेड आणि हे पण डब्यात भरते. यांची आत्ताच आंघोळ झाली आणि हे बघा तयारी करून बसले. इकडे बघा, हे बघा तयारी करून रेडी बसलेले आहेत आणि माझी देवपूजा पण झाली तुम्हाला सांगितलं. आणि आता वाजलेत किती हो? 5:50. ओके. काय करते? नाही तुम्ही बोललात ना काकडी कापून दे म्हणून, मला नाही आवडत, तुमच्यासाठीच बनवते. हे अशा चालेल ना असं? हे बघा असं नाही करत आहे कारण डब्यात बसणार नाही त्यामुळे. चालेल. मस्त दिसते का? थँक्यू. इकडे मनापासून बोलते की बरोबर बोलते? ये बड़ी अच्छी बात कही है. खरंच मस्त दिसते. थांब पूर्ण व्हिडिओ घेते तुझा. इकडे पाय. परी हूं मैं टडन टडन. मग चल फर्स्ट. पण चाट मसालाच नाही टाकायला. नको चाट मसाला, मला असंच आवडतं सिम्पल. येस. चल माझं तर आता नाश्त्याचं झालं. नाश्त्याचं काय पण मी तर केलं ना माझा नाश्ता. हळदी मिठातली भुर्जी. हळदी मिठातली भुर्जी ते मला बोलले बनवून दे आणि डब्यात भर, पण नंतर वाटतं त्यांना भूक लागली ते त्यांनी खायला सुरुवात केली. अरे गुड हेल्थ. हे खाता मी रोज. हे ह्याच्याने मी फिटनेसमध्ये राहणार. हां यस थँक्यू. सो मस्त असे झालेले आहेत. ते पण टिफिन भरलेले तिकडे डायरेक्ट आता पॅक. चला. सो काय जस्ट आम्ही घराखाली आलेलो आहे. करणला बोलले लवकर आहे पण अजून तो आलेला नाही आहे. भरपूर उजेड, म्हणजे आता वाजले असतील 5:45 नाही किती 5:35 वगैरे झालेले आहेत. तर बघा आमची गाडी टाणटाळा. तर आम्ही निघणार थोडं आणि हे गेलेत वाटतं वॉक करतायत आणि करणची वाट बघते मी. तर चला आल्यानंतर तुम्हाला दाखवते. माझी बॅग आणि यांनी सगळं भरून ठेवलं आहे आणि आता चैन लागत नाही आहे. ही बॅग एवढी जड आहे. सो गाईज करिश्मा आलेली आहे. बादली का घेतली? हां सगळी सोय करून चालली. बाथरूम जाण्यासाठी नंतर काहीतरी काम आहे मिडलला. सो मम्मी आणि आता मी आणि आता इथे आमची गाडी पुसून घेतली कारण बाहेरचा फडका कुठे ॲटलीस्ट पुसून तरी घेता येईल. हां चला तर आम्ही निघूया आता. आम्ही चाललोय मस्त मजा करू, खूप सारे फोटो करू. येस तर चला. सो आम्ही जस्ट बसलोय आणि थोड्या वेळात निघतो. मम्मी पण इथे बसली आणि करिश्मा इथे बसली आणि मध्ये चाललोय आम्ही. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बसलोय गाडीमध्ये आणि आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे नाशिकला जाण्यासाठी. मस्त आम्ही एन्जॉय करणार आहे आणि बघा तर तुम्ही पुढे आम्ही काय काय मजा करतो.
स्टे ट्यून स्टे कनेक्टेड. सो जस्ट आम्ही इथं CNG भरायला थांबलोय. तर पण दगड उचलून काय करणार. एवढं आम्ही घाबरलो नाही. कुत्रे आमच्या जवळ आल्यात आणि आम्ही घाबरतो. जस्ट आम्ही आता थांबलोत. केस बघा धुतलेत त्यामुळे असे वर झाल्यात. आणि झाली नाही आमची त्या करिश्माचा मंथ एंड समजा असं, कारण मार्च महिना चालू आहे त्यामुळे तिची झोपण्यात झाली, त्यामुळे काम चालू आहे तिचं रात्रभर. सो आता हे लोक CNG भरतात आणि आम्ही इकडे थांबलो आहे. CNG भरल्यानंतर मग आम्ही नंतर पुढे जाऊ. लाईन तुम्हाला बघायची CNGची बघा, एवढी लाईन आहे. अशा प्रकारे सर्व इथे बसले. सो काही जस्ट आम्ही उतरलो आहे आणि आमची गाडी इथे पार्क केलेली आहे. चला जेवणासाठी चला. चहा कोण पिणार आहे. छान आहे सामान. हा छान वाटतं. मोठे आहेत खूप. आणि बॉटल्स आणि हे बघ रिलायन्सचे कपडे. आलेला आहे उपवासाचं. आहे डाएट बोलते मी. आपल्याशिवाय फ्रेश नाही वाटत. सकाळी सकाळी चहा पाहिजे. काय संपूर्ण टाक. चहा कसं आहे? छान छान एकदम चहा कसं आहे? कॉफी कशी आहे गं? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एक नंबर. हळू आहे पण नंतर टेस्ट येते. माझा डाईट बघा. एक नंबर आहे. चांगलं आहे गरम. ऑन डाएट. खिचडी. अशा प्रकारे आता आम्ही आलो इथे कोर्टामध्ये. आमचं जरा काम आहे पर्सनल, ते काम करतो. पर्सनल काम म्हणजे काय आहे, आमचं जे नाशिकचं घर आहे ना, तर ते करू टाकलं आहे. तर आम्हाला ॲग्रीमेंट बनवायचं. त्यासाठी आम्ही आमची 4 व्हीलर घेऊन आलो आहे नाशिकला. गॉगल नाही आणला यार, ऊन लागते खूप. आणि नाशिकचं वातावरण तुम्हाला मी दाखवते. हे बघा जुन्या काळाचं कसं आहे, की छान वाटतं, लेण्यासारखं वाटतंय. खूप छान वाटते. हे बघा एकदम छान. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखव. वन साईड काय करायची, बाई चालवते गाडी आणि तुला उडवल ती डायरेक्ट. हा बा रिस्की आहे. इकडून ये बाई. नाही इकडं तिला इकडं. मम्मी तुला कसं वाटतं इकडं फिरून? मला इकडचं हवामान आवडतं आणि फ्रेशच वाटतं मला इकडचं. मला पण मला सुद्धा ऑल टाईम नाशिक आवडतं. ऑल टाईम कधी पण. छान आहे. उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, कधी पण ये. हिवाळ्यामध्ये या. खूपच थंडी असते हिवाळ्यामध्ये, तर थंडीच्या वेळेस तर थंडी. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. सो आमचं जस्ट एक काम होतं, आमचं झालेलं आहे आणि मम्मीचे पुढे आता आम्ही- चालतं. आमचं सगळं काम झालेलं आहे आणि ही माझी फॅमिली बसलेली आहे. हे म्हणजे दाजी आहेत आणि आमचं सर्व काम झालेलं आहे. आमचं जे काम करण्यासाठी आम्ही नाशिकला आलेलो ते सगळं काम झालंय. आता आम्हाला लागली भूक, कारण ऑलरेडी टाइम झालेला आहे, 2 वाजलेत. तर आता आम्ही सर्च केलं जस्ट गुगलला की कोणतं बेस्ट मिसळ आहे नाशिकची कोणती फेमस मिसळ आहे. तर आम्हाला 2 मिसळ भेटले. एक तडका मिसळ समथिंग काहीतरी आहे, ग्रेप्स तडका मिसळ आहे, आणि एक दुसरं
वाडी म्हणून, तर ते आम्हाला पेरूची वाडी जरा बेस्ट वाटलं. तिथे व्हरायटी पण होते ना त्याची. आणि साधना पण आहे, पण ती भरपूर लांब आहे. तेवढं पर्यंत जाईपर्यंत वेळ होईल. आम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि ऊन बघू शकता. अशा प्रकारे लोक कसे बाईक वरती फिरतायत ना, काय समजत नाहीये. म्हणजे कारण खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. आणि आम्हाला एसी मध्ये सुद्धा घाम फुटलेला आहे, कारण आपण नाही आता मोस्टली बाहेर निघत. मोस्टली आपलं घरातच काम असतं. आणि आज आम्ही अचानक प्लॅन केला बाहेर यायचं, आणि आमचं एक छोटंसं काम पण होतं, ते पण करण्यासाठी आलेलो. त्यामुळे आता चाललोय आम्ही खायला. तर मी धिंगाणा घालायला आता तुम्हाला आम्ही आमचं जर्नी दाखवतो. आणि पेरूची वाडी हा हॉटेल आहे माइट बी, तो पण दाखवतो. खूप छान आहे. तुम्ही पण आमच्या सोबत चाललोय आम्ही. ऍक्च्युली आम्हालाही माहित नाहीये, आम्ही सर्च करून चाललोय आणि बघू आता तिथली टेस्ट. मेन तर फेमस तर आहे, तर टेस्ट खाऊन आणि तुम्हाला आम्ही सांगू नक्की. तुम्ही पण जा तिथे. नाही, चांगलं तर चांगली असतं. असेल तर. आम्ही बघितलं मेन्यू बघितले, रिव्ह्यू बघितले, चांगले रिव्ह्यू आहेत त्याच्यावरती. आता खाल्ल्यावरती आम्ही ओरिजिनल रिव्ह्यू सांगू. आणि मुंबईची माणसं आता आम्ही निघालेलो आहेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे ऊन बघू शकता. वरती दाखव. हे बघा ऊन, बघा किती ऊन आहे. खरंच ऊन आहे जास्त. खरंच खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. गरम व्हायला लागलंय. थांब, फॅन वाढव. आता येईल बघ पाठी हवा आली. आम्ही आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो पेरूची वाडीला. येस, पेरूच्या वाडीला, एक्सेल6च्या गाडीला. नाईस नाईस. हाच टायटल बीच में ना बोल, थारे माथे पर लिखे है बीच में ना बोल. टाकलेलो आहोत पेरूच्या वाडीमध्ये. आणि सगळ्यांचं तर मेकअप चाललेला आहे, जेणेकरून आम्हाला जस्ट गाडीतून उतरले हिचा Hi मेकअप guys. चालू आहे. की आता आम्ही चाललोय हॉटेलला. गाणं चालू आहे तिथं झिंगाटचं. झिंगाट. माइट बी कॉपीराईट येऊ शकते आमच्या ह्याच्यावरती. सो आम्ही थोडीशी व्हिडिओ तुम्हाला दाखवू. चलो जाते मध्ये गेल्यावर दाखवतो, मध्ये गेल्यावर. ये गाइस आ गए. चलो, मेरे बहन का ब्लॉग मैं ही कंप्लीट करूँगी. उसको ज़्यादा टाइम नहीं है, वो बाल बांधने में बिजी है. चलो एक एक मेंबर चलो. चल मम्मा. राजबेरी बोलतो काय तुम्ही काय बोलले राक्षसर गेलं मामा बस तिथे जरा बघ एकदम मस्त व्ह्यू आणि एकदम मजा यायला लागले. एवढं करून करिश्मा इकडे थांबले. बाजूला मस्त एक छोटीशी नदी टाईप बनवलं आहे. खूप सुंदर अशी जागा आहे. पेरूची वाडी तर पेरूची वाडी. व्यवस्थित. हा नंतर हळूहळू घे एंडिंगला थोडंसं टाइम ठेव. नको, व्यवस्थित पकड कारण. आतमध्ये पाय टाकशील.
थोडं नॉर्मल नॉर्मल जास्ती पण नाही. सो अशा प्रकारे मी मिसळ पाव घेतलेला आहे आणि तर्री टाकणार आहे. तिकडे तर्री आहे. ओ हो करिश्मा. आणि मम्मी इथं बसली. खूप छान, आवडला मी एकदम मस्त आवडली मला खूप. मम्मीनी आणि यांनी मिसळ भाकरी घेतली आहे आणि मी करिश्मा आणि करणनी मिसळ पाव घेतला. बघू आता टेस्ट करून कसं लागतं. खतरनाक झणझणीत तिखट मिसळ खातात पहिलंच घासायला पाणी मागून. कसं आहे. सो आता मी खायला स्टार्ट करणार आहे. कसं लागते माहीत नाही. मी तर अजून खाल्लं नाही आहे. सगळ्यांनी खाल्लं. मी पण केलं. मी तर सुरुवात करते. करिश्मा ॲक्च्युली तू इथं बसायला पाहिजे होतीस. वाव लिंबू टाकलं. तुम्हाला परफेक्ट व्यवस्थित दिसत नसेल. हे जे कांदे आहेत दाखव ना पहिले मिसळ मध्ये तुझ्या काय काय. मस्त झणझणीत मिसळ पाव पापड दही आणि आम्ही घेतले भाकर. घे बाईट एक बघू. टाकून कशी जवाब. मजा आलाय. तिखट रावच आहे. आता माझी भाकरीवाली दाखवतो. भाकरवाली थोडी सॉफ्ट भाकर आहे ना. पावाबरोबरची चव कडक आहे. नंबर पाव कोणकोणती व्हरायटी आहे. याच्यामध्ये इथे भरपूर काही आहे. एवढी मोठी लिस्ट आहे. पण आम्हाला याच्यामधून मिसळ पाव आणि मिसळ भाकरी घेतलेली आहे. दोन मम्मी आणि यांनी मिसळ भाकरी घेतली आहे आणि आम्ही तिघांनी मिसळ पाव घेतले. सिरियसली एवढं झणझणीत आहे. माझी टाकू का तरी खाल्लं घरी. टेस्ट पण ना जेव्हा विसरूनच जा. आवडते फक्त मी. हे बघ करिश्मा. हा तुला आवाज नाही आला. बघू काय बोललेस तू. पेरूचा पोट दाखवू गरम पोट. दाखव तुमचं पोट. बाहेर नको. माझं पोट थोडा बापरे चला आता आम्ही पेरूचा ज्यूस पिला. एक नंबर. काय 4 वाजता पोहोचू. बरोबर आहे. हां त्यानंतर 5-5:30 वाजेपर्यंत थांबा. मी तिथं झोपतो. मग 6 जरी निघलो ना 7-8-9 वाजेपर्यंत पोहोचू. आता आम्ही काय करणार आहे. आता आम्ही आमच्या घरी जाणार आहे. चला. वन साईड आणि पोट भरलं आमचं. खूप मजा आली. आम्ही खाल्लं पिल्लं आणि तर पट्टाच काढला डायरेक्ट. एवढं यांचं पोट भरलं. चल करिश्मा इकडे. करिश्मा इथे हवं आहे ते ना. हां मी तर हात धुतला. आमचं जस्ट खाऊन वगैरे झालं आणि करण इथे माझ्यासोबत आहे. कोणी येऊन देत नाही पुढं. मम्मी ते कुठे गेलेत. तर चला.
जस्ट आम्ही निघालोय, मस्त आराम वगैरे केला आम्ही आमच्या घरी. हे आपण घराची क्लिप घेतली का? गेल्याबरोबर आराम केला 1-1.5 तास आणि मग चहा वगैरे आईने मस्त छान हे दिलं होतं, चिवडा दिला होता, तो मस्त खाल्ला आम्ही. आणि मम्मी पण इथं आहे. तुम्हाला सांगते आता किती वाजलेत माहिती आहे, बरोबर 8:15 झालेत. आता आम्ही नाशिकवरून निघणार आहोत. मज्जा केली कारण 1+चा फोन काढणार. मस्त मजा आली, फिरलो, एकदम भारी वाटलं. आणि आता आम्ही घराच्या दिशेला निघालोय. तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो. समृद्धी महामार्ग. सो गाईज, आम्हाला साधारण रात्री घरी यायला 12:30-1 वाजले असतील. झोप लागली होती सगळ्यांना, त्यामुळे सगळे झोपले. आणि दुसऱ्या दिवशी ड्युटी होती, त्यामुळे मला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.